तर हॅलो गाईस, मी यश स्वागत करतो आपल्या परत एका नवीन व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आपण आता जाणार आहोत, म्हणजे ही थोडी लॉंग ट्रिप असणार आहे. तर आपण जाणार आहोत नाशिकला. नाशिकवरनं आपण बघूया तिकडे काय काय वगैरे एक्सप्लोअर करता येईल. एक त्र्यंबकेश्वर तर आपण जाणारच आहोत आणि बाकी पंचवटी वगैरेमध्ये आपण काय काय एक्सप्लोअर करता येईल ते तिकडे आपण जाऊन बघूया. आणि ह्या ट्रिपमध्ये आपल्यासोबत 3 मित्र आहेत, माझे 3च मित्र आहेत ह्यावेळी. त्यातून अथर्व आहे या ट्रिपमध्ये, ज्याला आपण फर्स्ट व्लॉगमध्ये खूप मिस केलं. तर अथर्व पण येणार आहे या ट्रिपमध्ये. तर आता बघूया आपण डायरेक्ट हा व्लॉग आता मी जातो आता इकडनं डोंबिवलीवरूनच आपण हा व्लॉग कंटिन्यू करूया. मग तिकडनं आम्ही सोबत तिघे तर काय आता आपण आलो आहे. चिराग भेटला आहे बघा. चिरागला तर पहिल्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. आणि मोस्ट अवेटेड पर्सन अथर्व. पहिल्या व्लॉगमध्ये खूप अथर्वला मिस केला. तर ह्या व्लॉगमध्ये अथर्व आता आला आहे. बघूया आता आपण जाऊया इकडनं त्र्यंबकेश्वरला. निघूया आपण. किती वाजले आता? 11:15 झालेत. बघूया आता. बघू शकता 11:15 झालेत. तर बघूया किती टाईम नंतर पोहोचतो आपण त्र्यंबकेश्वरला. चला दर्शकांनो, भेटूयात आपण. हर हर महादेव. हर हर महादेव. हॅलो गाईस, आता आपण इगतपुरीला पोचलो आहे बघा. नॉनस्टॉप गाडी चालून. उद्याच आता नाही झाली उद्याच. आता आपण खातो मॅगी. बाई खाऊन सांग जरा कशी आहे मॅगी. मसाला मॅगी. हां, मीठ मसाला मॅगी कशी आहे बाई सांग जरा. एकदम खरोखर रिव्ह्यू देणार आहे. फोडणीचा भात लागतोय मस्त आपला. आई सोबत फोडणीचा भात. चिराग खाऊन सांग जरा कसं आहे. खरंच फोडणीचा भात आहे. नूडल्स मध्ये फक्त कांदा टोमॅटो टाका आणि फ्राय करा. आता मी खाऊ काय आता मॅगीचा पार्ट 2. चीज मॅगी घेतली आता दुसऱ्या शॉपमधनं. आधीची मॅगी तर एकदम जबरदस्त होती. मीठ मसालावाली मॅगी होती. फोडणीचा भात होता. आता ही मॅगी बघूया आपण. येस सर, प्लीज रिव्ह्यू. शिकच गरम आहे, सांभाळ. अरे लय गरम आहे बाई, थांब. एक नंबर मॅगी. खाऊन बघ. ही मॅगी चांगली आहे. अथर्व सर, तुम्ही आपला रिव्ह्यू द्या. फोडणीचा भात नाही आहे ही मॅगी भाई. पहिलाच इकडे खायला पाहिजे होती. ही प्रॉपर मॅगी आहे. मॅगी आहे गाईस, तर तुम्ही बघू शकता.
जय शंकर हर हर महादेव. जय शंकर ओम नमः शिवाय हर हर महादेव. यश जय शंकर हर हर महादेव. जय शंकर हर हर भैया कितने पैसे देने हैं कितने हमारे खुशी से दो माता. तर आहे गाईस, आपण आता बघू शकता पोचलो आहे मंदिराच्या गेटच्या इकडे. त्र्यंबकेश्वर मंदिरात आहे, ते सगळे रेडी झाले आहेत असे. सकाळचे आता 4:30 वाजले आहेत. 4:30 वाजता आमचा विचार आहे की काकड आरतीलाच जायचा. बघूया आता आपल्याला भेटते का. 5:30ला मंदिर उघडेल, तर भेटेल की नाही काकड आरती. काकड आरती भेटेल. दर्शकांसाठी काकड आरती आज जाणार. जाऊया आपण डायरेक्ट. आता आरतीमध्ये जर काय शूट करायला भेटलं आपल्याला तर बघूया शूट करायला पुढे, कारण शक्यता मंदिराच्या आत तर आपल्याला काय शूट करायला भेटणार की नाही डाऊट आहे. पास वगैरे तर आपण काढला आहे, तर बघूया आपण आता जाऊन पुढे. काय आता मंदिरला ओपन व्हायला अजून टाईम आहे. 5:30ला मंदिर ओपन होणार आहे. आपण आलो आता इकडे चहा पियायला. बघा चहा बघू शकता, चहा पित आहेत भाई लोक आपले. पिऊया आणि मग 5:30ला मंदिरात जाऊया. चहा पिऊन खूप चांगला चहा चांगला आहे. खूप चांगला चहा. मन भरलं चहा एकदम चांगली आहे. चहा पिण्यासाठी भाऊ इकडे बघा जरा. खूप चांगला चहा आहे काका. एकदम. आपल्या स्टॉलचं नाव काय आहे असं? बोले हर इथे बघू शकता. जय बोले. जय बोले. त्या भाऊंकडे आहे सकाळी सकाळी चहा पियाला. एकदम मन खुश झालं एकदम चहा पिऊन. मेन गेटच्या बाजूलाच बरोबर यांचं आहे. चला भेटूया आपण. जर मंदिरात काय शूट करायला भेटलं तर बघूया आपण. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. महादेव. ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. चिराग पूर्ण मंदिराचा गाभारा घे पाहिजे तर आपण. आपल्याला घेतो तर घे. आता आपला दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वरचं. सकाळी सकाळी एकदम 5:30ला आला तर एकदम मस्त दर्शन होतं. हे बघा बाकी हे चिराग इकडे बघा अथर्व चिराग. हर हर महादेव. एकदम छान दर्शन झालं आहे. आरती नाही भेटली, आरती रात्रीची आहे. सकाळची आरती आता बंद केली आहे, पण सकाळी मस्त अभिषेक वगैरे होतं ते बघायला आपल्याला एकदम आरामात भेटलं आहे. कधी पण तुम्हाला पण यायचं असेल तर सकाळी सकाळी लवकर यायचं. एकदम 4:30 वगैरेला लाईन लावायची. 5:30 आता किती वाजले? आता 5:52 5:55. आम्ही 5:30ला दरवाजा गेट उघडला. आम्ही आतमध्ये गेलो. अर्धा तास तुम्हाला म्हणजे आतमध्ये बसून वगैरे राहायला आरामात भेटू शकतो. तर कधी पण यायचं असेल तर सकाळी लवकर या. एकदम छान दर्शन होतं. बाकी आता भेटूया आपण. बघूया पुढे हॉटेल वगैरेवरती जाऊया आपण. चेक इन करूया. रात्रीपासून झोपलो तर नाहीये. दाखवूया आपण. रूम वगैरे दाखवूया. चला. हर हर महादेव.